नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अर्थसंकल्प 2026 बद्दल. तर आज तारीख आहे 1 फेब्रुवारी 2026. आजचा दिवस संपूर्ण देशासाठी आणि विशेषतः आपल्या बळीराजासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण आज देशाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी संसदेत देशाच्या 2026-2027 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजेच बजेट सादर केले आहे. तुम्ही पाहिलं असेल की आज रविवार असून ही संसदेत हे बजेट मांडलं गेले. हे संसदीय इतिहासात पहिल्यांदाच घडलंय. या बजेटकडे फक्त उद्योजक आणि नोकरदारांचंच नाही तर आपल्या रानात राबणाऱ्या शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं आणि गावकऱ्यांच्या माता भगिनींचं सुद्धा लक्ष लागलं होतं. या अर्थसंकल्पातून आपल्याला काय मिळालं? खतांच्या किमती कमी झाल्या का? डिझेल पेट्रोलचं काय? आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी सरकारने काय नवीन योजना आणल्या आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या बजेटमुळे तुमचं आणि माझं खिसा जड होणार की हलका? या सगळ्या प्रश्नांची इत्थंभूत आणि सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. हा व्हिडिओ थोडा मोठा असू शकतो, पण माझी विनंती आहे की तो शेवटपर्यंत पहा. कारण यामध्ये सांगितलेली माहिती तुमच्या शेती नियोजनासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. चला तर मग उशीर न करता सविस्तर जाणून घेऊया केंद्रीय अर्थसंकल्प 2026 चा लेखाजोखा. तर शेतकरी मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी हे बजेट नव्यांदा सादर केलं आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट केलं की 2026 हे बजेट युवा शक्तीचं प्रेरित आणि आत्मनिर्भर भारताला बळ देणार आहे. सरकारने यावेळी 60% उच्च विकास दर गाठल्याचा दावा केला आहे. त्यांचा मुख्य उद्देश हा आहे की ज्या वस्तू आपण बाहेरच्या देशातून आयात करतो त्या आता आपल्या देशात बनल्या पाहिजेत. मग ते संरक्षण साहित्य असो किंवा आपल्या रोजच्या वापरातील ऊर्जा, यालाच आपण ऊर्जा सुरक्षा म्हणतो. यामुळे देशाचा पैसा देशातच राहील आणि रोजगार वाढेल असा सरकारचा विश्वास आहे. गरिबी कमी करणे आणि सर्वसामान्य माणसाच्या, शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा करणे हे या बजेटचं मुख्य उद्दिष्ट असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. आता वळूया आपल्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे. या बजेटमध्ये कृषी विषयासाठी म्हणजेच आपल्यासाठी काय खास आहे? मंडळी, सरकारचं म्हणणं आहे की यंदा कृषी उत्पादकता वाढवण्यावर भर दिला आहे. नुसतं पीक घेऊन चालणार नाही तर त्या पिकाला जोडधंदा मिळाला पाहिजे. तर आपण पाहूया सविस्तर. एक मत्स्यपालन आणि अमृत जलाशय. जे शेतकरी बांधव मत्स्यपालनाकडे वळू पाहत आहेत त्यांच्यासाठी एक मोठी घोषणा आहे. सरकारने 500 नवीन अमृत जलाशय तयार करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ गावागावात पाण्याचे साठे निर्माण करून तेथे मत्स्य शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे दुष्काळ भागातही शेतकऱ्याला उत्पन्नाचं एक शाश्वत साधन मिळेल. 2. AI टूल्स आणि तंत्रज्ञान. तुम्ही म्हणाल शेती तंत्रज्ञानाचा काय उपयोग? तर मंडळी, आता शेती ही डिजिटल होत आहे. या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक AI टूल्स बनवण्याची घोषणा केली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या मोबाईलवर आता तुमच्या भाषेत म्हणजेच मराठी पिकांची माहिती, हवामान अंदाज आणि बाजारभाव सांगणारं प्रगत तंत्रज्ञान सरकार उपलब्ध करून देणार आहे. 3. पशुपालन आणि दूध व्यवसाय. फक्त शेतीवर अवलंबून न राहता पशुपालन करण्यासाठी या बजेटमध्ये अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे. गाई म्हशीच्या गोट्यापासून ते दूधजन्य पदार्थाच्या निर्मितीपर्यंत सरकार मदत करेल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. 4. नारळ आणि मसाले पिके. कोकणात आणि किनारपट्टीवरील आपल्या शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे. नारळ उत्पादन वाढवण्यासाठी नारळ संवर्धन योजना आणली जाणार आहे. तसेच कर्नाटक आणि केरळ प्रमाणेच कासवांच्या घरट्यांचे संवर्धन करण्यावरही भर दिला जाईल. इतकंच नाही तर भारताच्या काजू आणि कोकोला जागतिक बाजारपेठेत नेण्यासाठी आणि त्यांना ग्लोबल ब्रँड बनवण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे. 5. ईशान्य भारत आणि महिलांचा सहभाग. ईशान्येकडील शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज आणि महत्वाचं म्हणजे मत्स्य व्यवसायात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकार पाऊल उचलणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्याची वाट आपण सर्वजण बघत असतो, महागाईच्या काळात खिशाला दिलासा मिळाला का? चला पाहूया स्वस्त आणि महाग वस्तूंची यादी. काय झाले स्वस्त? गुड न्यूज शेतकरी मित्रांनो, काही गोष्टीच्या किमती कमी झाल्यात. आपल्याला नक्कीच फायदा होईल. 1. सौर ऊर्जा उपकरणं. हे शेतकऱ्यासाठी खूप महत्वाचं आहे. सौर पॅनल आणि सौर ऊर्जेशी
संबंधित उपकरणं स्वस्त झाली आहेत. म्हणजे आता शेतात सोलर पंप बसवणं किंवा घरासाठी सौर ऊर्जा वापरणं परवडणार आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी आता पेट्रोल डिझेलच्या खर्चाला पर्याय म्हणून ईव्ही गाड्या, ईव्ही बॅटरीज आणि लिथियम आयन बॅटरी स्वस्त झाल्या आहेत. तुम्ही शेतावर जाण्यासाठी इलेक्ट्रिक बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. मोबाईल फोन्स आजकाल शेतीची माहिती मोबाईलवरच मिळते, त्यामुळे मोबाईल स्वस्त होणं ही चांगली गोष्ट आहे. वैद्यकीय क्षेत्रात तरी कॅन्सर आणि मधुमेहाची औषधं स्वस्त झाली आहेत. तसेच वैद्यकीय उपकरणंही स्वस्त झाली आहेत, ज्यामुळे उपचाराचा खर्च कमी होईल. इतर वस्तू LCD LED टीव्ही, भारतात बनवलेले कपडे, बायोगॅस आणि CNG सुद्धा स्वस्त होणार आहे. मायक्रोवेव्ह ओव्हन आणि परदेश प्रवास सुद्धा खिशाला परवडणारा झाला आहे. तर आता काय झालं महाग, म्हणजेच बॅड न्यूज. आता जिथे थोडा फटका बसू शकतो त्या गोष्टी पाहूया. व्यसन मुक्तीकडे पाऊल. सरकारने तंबाखूजन्य पदार्थावर कर वाढवला आहे. गुटखा, सिगारेट, दारू, फिल्टर खैनी, जर्दा आणि सुगंधित तंबाखू महाग झाली आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे चांगले आहे, पण जे व्यसन करतात त्यांच्या खिशाला कात्री लागेल. 2. इतर वस्तू. या व्यतिरिक्त खनिज, भंगार, PVC, प्लेक्सीट ज्याचा वापर आपण शेडसाठी करतो आणि इंटरॅक्टिव्ह ब्लँड पॅनल डिस्प्ले महाग झाले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण राबतो ते कोणासाठी? आपल्या मुलाबाळासाठीच ना, त्यांच्या शिक्षणासाठीच ना. बजेटमध्ये काय आहे आता पाहूया. 1. 15,000 शाळांमध्ये कॉन्टेंट क्रिएटर लॅब. आता मुलं फक्त पुस्तकी तर डिजिटल युगात मागे पडू नयेत म्हणून शाळांमध्ये त्यांना नवीन कौशल्ये शिकविली जातात. 2. मुलींसाठी वसतिगृह. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारला जाणार आहे. यामुळे गावाकडच्या मुलींना शहरात शिक्षणासाठी पाठवताना पालकांची चिंता मिटणार आहे. 3. वेटनरी कॉलेजेस. आपल्या शेतीला पूरक असा पशु वैद्यकीय अभ्यासक्रम शिकवण्यासाठी देशात 15 नवीन वेटनरी आणि पॅरा वेटनरी कॉलेजेस सुरू केली जाणार आहेत. आपल्या मुलांनी हे शिक्षण घेतलं तर गावातच जनावरांचे डॉक्टर म्हणून ते सेवा देऊ शकतात. 4. परदेशात शिक्षण. आता परदेशात जाऊन शिक्षण घेणं पूर्वीपेक्षा स्वस्त होणार आहे, अशी घोषणा बजेटमध्ये करण्यात आली आहे. 5. विद्यापीठ टाउनशिप. देशात 5 ठिकाणी नवीन विद्यापीठ टाउनशिप उभारल्या जाणार आहेत आणि पूर्व भारतात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन सुरू करण्यात येईल. आता थोडं अर्थकारणाकडे वळूया. जरी आपल्यातील बरेच शेतकरी बांधव इन्कम टॅक्सच्या कक्षेत येत नसले तरीही बदल जाणून घेणं गरजेचं आहे. या बजेटमध्ये कर रचनेत मोठे बदल सुचवलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार GSTच्या स्लॅम्बलमध्ये बदल होऊन 28% टॅक्स आता 40% जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे काही लक्झरी वस्तूंसाठी असू शकते. नवीन इन्कम टॅक्सचे नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होतील. तर दिलासादायक गोष्टी. अपघात विमा करमुक्त. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अपघात विम्यातून मिळणाऱ्या रकमेवर यापुढे कोणताही टॅक्स लागणार नाही. हे खूप महत्वाचं आहे. टॅक्स मध्ये चूक झाल्यास जर टॅक्स भरताना काही गडबड झाली तर आता थेट शिक्षा होणार नाही, तर फक्त दंड आकारला जाईल. IT रिटर्न्स. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 31 जुलै पर्यंत असणार आहे. NRI. जर परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी इथे घर किंवा जमीन विकली तर DTS कापला जाईल. शेतमाल वेळेवर बाजारात पोहोचण्यासाठी रस्ते आणि रेल्वेचे जाळं मजबूत असणं गरजेचं असतं. या बजेटमध्ये 7 नवीन हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा झाली आहे. यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे मार्ग आहेत. मुंबई पुणे हैदराबाद, पुणे हैदराबाद बंगळुरू, दिल्ली वाराणसी. यामुळे मालवाहतूक आणि प्रवास दोन्ही वेगवान होईल. तसेच पुढच्या 5 वर्षात 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग तयार केले जातील, ज्यामुळे स्वस्त दरात वाहतूक शक्य होईल. 5 लाख लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये पायाभूत सुविधावर मोठा खर्च केला जाईल. तर तरुणासाठी आणि आरोग्यासाठी काय? स्टार्टअप. कृषी क्षेत्रात किंवा इतर व्यवसायात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी सरकारने बायोफार्मा क्षेत्रात 10,000 कोटीची तरतूद केलेली आहे. सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रिक पार्क. भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी सेमी कंडक्टरसाठी
40,000 कोटी आणि इलेक्ट्रिक पार्स निर्मितीसाठी 40,000 कोटीची तरतूद केली आहे. एमएसएमई लघु आणि मध्यम उद्योगासाठी 10,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर झाले आहे. जर तुम्हाला शेतीपूरक व्यवसाय जसे की डाळ मिल किंवा प्रक्रिया उद्योग टाकायचा असेल तर याचा फायदा होऊ शकतो. आरोग्य, देशात 3 नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद आणि 5 ठिकाणी मेडिकल हब बनवले जातील. म्हणजे चांगल्या उपचारासाठी आता मुंबई पुण्याला धाव घ्यायची गरज लागणार नाही. तर ग्रामीण महिलांसाठी सरकारने शो मार्गची स्थापना केली आहे. यामधून महिला सक्षमीकरण भर दिला जाईल. पर्यटनाच्या बाबतीत देशातील 15 पुरातत्व ठिकाणे विकसित केली जातील. तसेच मेडिकल टुरिझम आणि जागतिक दर्जाची ट्रेकिंग स्थळे उभारली जातील. ईशान्य भारतात बुद्धिस्ट सर्किट सुरू करण्याची योजना आहे. या बजेटवर राजकीय वर्तुळातून आणि उद्योग क्षेत्रातून संमिश्र प्रक्रिया येत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले की हे बजेट विकसित भारतासाठी टाकलेले एक दमदार पाऊल आहे. हाय स्पीड रेल्वेमुळे राज्याच्या जीडीपीत मोठी वाढ होईल. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय व्यवसाय समितीचे अध्यक्ष दिनेश जोशी यांनी म्हटले आहे की गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र आजही पहिल्या नंबरवर आहे. या बजेटमध्ये सर्व गोष्टींचा ताळमेळ साधला असून याचे चांगले परिणाम भविष्यात दिसतील. तर मंडळी, एकूण 2026चा हा अर्थसंकल्प पाहिला तर सरकारचा भर मेक इन इंडिया, डिजिटल शेती आणि पायाभूत सुविधावर जास्त दिसतोय. सौर उपकरणं आणि औषधं स्वस्त झाली आहेत. हा सर्वसामान्यांसाठी दिलासा आहे. पण जीएसटी स्लॅम्बल मध्ये बदलामुळे महागाई वाढते की कमी होते हे येणाऱ्या काळात कळेल. तर माझं मत असं की एक शेतकरी म्हणून मला असं वाटतं की अमृत जलाशय आणि AI टूल्स या घोषणा चांगल्या आहेत, पण त्यांची अंमलबजावणी किती वेगाने होते यावर शेतकऱ्यांचा खरा फायदा अवलंबून आहे. तुम्हाला हे बजेट कसं वाटलं? शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा पुरेशा आहेत का? कोणत्या गोष्टी अजून स्वस्त व्हायला हव्या होत्या हे मला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची प्रत्येक कमेंट आम्ही वाचतो. जर हा व्हिडिओ आणि ही सविस्तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकरी ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून त्यांना ही बजेटची ही इत्थंभूत माहिती मिळेल. आणि हो, अशाच शेतीविषयक हवामान आणि सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय जवान जय किसान. धन्यवाद.